पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। डोंबिवली मोठा गाव गणेश घाट येथे जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून या ठिकाणाहून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार येथे जाण्यासाठी रोरो सेवा लवकरच सुरू होणार आहे। यासाठी 22 कोटींचा निधी मंजूर असून 2 वर्षात काम पूर्ण होऊन जलवाहतूक सुरू होणार आहे। डोंबिवली मोठा गाव ते ठाणे, वसई, विरार, मीरा भाईंदर मार्गावर जलवाहतूक सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे। रोरो बोटसाठी पाण्यावरील स्थानक म्हणजेच जेट्टीच्या कामाला सुरुवात होतीये। आज या कामाचं श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आलं। 2018 मध्ये दीपेश म्हात्रे यांनी रोरो बोट मार्गाची पाहणी केली होती। त्या दिवसापासून या प्रकल्पासाठी त्यांचा सतत पाठपुरावा होता। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून या कामासाठी 1000 कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्यात आला होता। त्यातील प्राथमिक स्वरूपात 80 कोटी रुपये मंजूर झालेत। यामधील डोंबिवली मोठा गाव जेट्टीकरिता 22 कोटी रुपये मंजूर होऊन आज त्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय। या रोरो सेवाच्या माध्यमातून प्रवाशांना डोंबिवलीहून वसई, विरार, मुंबई आणि नवी मुंबईपर्यंतचा प्रवास त्यांच्या वाहनासह रोरो बोटीने करता येईल। त्यामुळे नागरिकांच्या वेळेची व इंधन खर्चाची बचत होणार आहे व वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावरही आळा बसणार असल्याचं दीपेश म्हात्रे यांनी सांगितलंय। यावेळी मोठा गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2018ला जेव्हा आमचा पक्ष एकसंघ होता, तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि इथले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्याबरोबर आम्ही एका जलमार्गाची पाहणी केली होती। त्याच्यानंतर याचा डीपीआर बनवला गेला। त्याच्यानंतर नितीन गडकरी साहेबांकडे एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये हा जलमार्ग मंजूर झाला होता आणि त्याच्यासाठी ठाणे महानगरपालिकेला 1000 कोटीचा निधी देखील मिळाला होता। परंतु ते काम काही सुरू होऊ शकलं नाही कोविडमुळे। परंतु त्याच्यानंतर आमच्या पाठपुरावा आम्ही सातत्याने करत होतो की जल वाहतूक डोंबिवलीतनं सुरू व्हावी, हा जो जलमार्ग आहे तो सुरू व्हावा। आणि आपण बघत असाल तर मोठा गाव मानकुली ब्रिजचं जे डिझायनिंग आहे ते स्पेशली जलमार्गासाठी डिझाईन केलेलं आहे की जल वाहतूक इथनं सोपी व्हावी यासाठी डिझाईन केलेलं आहे। आणि भविष्यात कधी ना कधी जलवाहतूक सुरू होईल असा आम्हाला देखील अंदाज होता। आणि मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या 100 दिवसाच्या, आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांच्या पहिल्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हा जलवाहतुकीचा मार्ग आहे। मी त्यांचा देखील खूप खूप आभार मानतो की त्यांनी डोंबिवलीकरांसाठी एक ही मोठी उपलब्धी करून दिलेली आहे। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज जलमार्गाची आणि याची सुरुवात देखील होते। याच्यात इथले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील पाठपुरावा होता। परंतु त्याच्यानंतर कोविड आलं, कोविडनंतर ते सगळं काम बारगळलं होतं। परंतु आता ते कामाला कुठेतरी आम्ही सुरुवात केलेली आहे। आमची इथे या कामामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील मोठ्या गावाच्या या जेटीच्या ठिकाणी होणार आहे। इथे तिकीट घर होणार आहे, 3 मजली पार्किंग स्टेशन होणार आहे आणि इथे आमच्या लोकल लोकांना रोजगार देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे। ती देखील मोठी उपलब्धी आमच्यासाठी आहे। आणि लोकांना देखील सवलतीचं तिकीट दरामध्ये लोकांना मुंबईपर्यंत जाण्यासाठी नवीन मार्ग इथून जलवाहतुकीच्या माध्यमातून सुरू होणार आहे। कालावधी काय असणार आहे? याचा कालावधी 18 महिने आहे। 18 महिन्यात जेटीचं काम पूर्ण होणार आहे आणि येत्या 2 वर्षामध्ये इथून आपण गाडी घेऊन मुंबईकडे रोरोच्या माध्यमातून जाऊ शकू अशी व्यवस्था तयार होईल असा आम्हाला अंदाज आहे। कुठल्या विभागाच्या माध्यमातून? हा मेरीटाईल बोर्डाच्या माध्यमातून सध्या जे पाण्यातलं जे काम आहे ते मेरीटाईल बोर्डाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आणि त्याच्यावरचं जे इथलं पार्किंग किंवा तिकीट घर आहे ह्याचं काम कोस्ट गार्डच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। आणि या सगळ्या दोन्ही एजन्सीच्या माध्यमातून हे काम होणार। टोटल बजेट टोटल याचा 1000 कोटीचा डीपीआर आहे। आता सध्या 80 कोटी मंजूर झालेले आहेत आणि त्यातले मोठा गाव जेटीसाठी 22 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। 65 गाव